भुजबळांबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या। भुजबळांशी शिवसेनेचा कोणताही राजकीय संवाद झालेला नाहीये। भुजबळांनी वेगळी भूमिका स्वीकारली असून त्यांच्या भूमिकेशी शिवसेनेची भूमिका मेळ खात नाही, त्यामुळे भुजबळांना शिवसेनेत घेणार नसल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं। तर उद्धव ठाकरे नावाच्या डुबत्या जहाजात कोण जाईल, भुजबळ एवढी मोठी चूक करणार नाहीत असं नितेश राणेंनी म्हटलंय। छगन भुजबळांना शिवसेनेत घेणार नाही असं राऊत यांनी आता स्पष्ट केलंय। भुजबळांनी वेगळी भूमिका स्वीकारली असून त्यांच्या भूमिकेशी शिवसेनेची भूमिका मेळ खात नाही असं राऊतांनी म्हटलंय। तर उद्धव ठाकरे नावाच्या डुबत्या जहाजात कोण जाईल असं नितेश राणेंनी म्हटलंय। आपण जे म्हणताय त्या बातमीत आणि त्या अफवेत कोणतेही तथ्य नाही। छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही, झालेला नाही, होण्याची शक्यता नाही। कारण तरी आता स्वतःचा एक मार्ग निवडलेला आहे, त्यांच्या काही भूमिका आहेत, त्या भूमिकांशी शिवसेनेचा भूमिका मेळ खाणार नाही, हा पहिला प्रश्न आहे। तसं पण त्या उबाटा नावाच्या डुबत्या जहाजमध्ये कोणाला जायचंय? बुडालेलं आहे ते सगळं। दोन पाय कबरमध्ये आहेत, उर्वरित कोणाला त्या डुबत्या जहाजमध्ये जाऊन पूर्ण डुबायचंय? म्हणून मला असं वाटत नाही भुजबळ साहेब एवढी मोठी चूक करतील। जे काय आहे, एक अनुभवी नेते आहेत भुजबळ साहेब, ते योग्य ते निर्णय आणि आता योग्य मार्गावर आहेत, अजितदादांना साथ देत आहेत, तर मला वाटत नाही असे कुठले निर्णय घेतील।